आज देशभरामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। अहमदपूर शहरामध्ये आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। परंतु अहमदपूरमध्ये या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने एक वेगळी चर्चा ऐकवास मिळत आहे। ती म्हणजे अहमदपूरचे तहसीलदार यांचा ध्वजारोहणाचा अधिकार हिरावला जातोय, अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा या शहरामध्ये चालू आहे। आता त्याचं कारण जर पाहायला गेलं तर पूर्वी संपूर्ण अहमदपूरकरांना माहिती आहे की हा जो माझ्या पाठीमागे आपण ध्वजस्तंभ पाहतात, हा मूळ ध्वजस्तंभ हा तहसील कार्यालयाच्या इमारतीचा आहे आणि या ठिकाणी जी जुनी निजामकालीन इमारत होती त्या ठिकाणी एसडीओचं कार्यालय होतं आणि त्या ठिकाणी स्वतंत्र ध्वजस्तंभ होता। दोन्ही मुख्यालय प्रमुख आपापले ध्वजारोहण करत होते। परंतु नव्याने निर्माण करण्यात आलेली ही प्रशासकीय इमारत आपण पाहत आहेत, ही इमारत निर्माण झाल्यानंतर दोन्ही कार्यालयाचं ध्वजारोहण हे तहसील कार्यालयाचे जे ध्वजस्तंभ आहे या ठिकाणी पार पाडलं जात असून या ध्वजारोहणाचा मान मात्र तहसीलदारांकडून हिरावला गेलेला आहे। यापूर्वीच्या देखील जे काही राष्ट्रीय उत्सव होते त्यावेळेसचे ध्वजारोहण देखील एसडीओ मॅडम यांनीच केलेलं आहे आणि आज पार पडलेला स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण देखील एसडीओ मॅडम यांच्या हस्तेच पार पडलेला आहे। त्याबरोबरच जो प्रशासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषदच्या मैदानावर होतं त्या ठिकाणी देखील अहमदपूरच्या एसडीओ यांनीच ध्वजारोहण केलेलं आहे। आणि यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक कार्यालयाचा स्वतंत्र ध्वजस्तंभ असतो। तसं आपण पाहायला गेलं तर जिल्हा परिषद प्रांगणामध्ये जे कार्यालय आहेत, मग त्या ठिकाणी गट शिक्षण कार्यालय असेल, त्याबरोबरच जिल्हा परिषद शाळा असेल, त्याबरोबरच महिला आणि बाल कल्याणचं जे कार्यालय आहे, या तिन्ही कार्यालयाने आपापले स्वतंत्र ध्वजारोहण केलेले आहेत। मात्र हे जे आपण पाहत आहेत अहमदपूरचं तहसील कार्यालय असेल किंवा एसडीओ कार्यालय असेल, या दोन्ही कार्यालयाचा एकाच ठिकाणी ध्वजारोहण केल्यामुळं अहमदपूरच्या तहसीलदारांचा हक्क मात्र हिरावला जातोय, अशी चर्चा आज अहमदपूर शहरामध्ये जाणकार लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये होताना आपण पाहत आहोत। आता नेमकं हा जो तहसीलदारांचा अधिकार हिरावला जातोय यामध्ये जिल्हाधिकारी बाष्टीवाड हे दखल घेऊन स्वतंत्र एसडीओ कार्यालयाचा ध्वजस्तंभ निर्माण करण्याचे आदेश देतात का आणि एसडीओ कार्यालयाचा ध्वजारोहण स्वतंत्रपणे या पुढील काळामध्ये होईल का, हे पाहणं पुढील काळामध्ये आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर।